नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब, आपलं दैनिक संघर्ष लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत। आज आपण गेवरा तालुक्यातील नागझरी या ठिकाणी आहोत। नागझरी या ठिकाणी काही पारधी समाजाची या ठिकाणी घरं आहेत आणि पारधी समाजाच्यावर काय अन्याय झाला आहे, काय प्रकरण आहे, आपण या ठिकाणी सविस्तरपणे या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत। आत्ताच काही मिनिटापूर्वी गेवराई पोलीस प्रशासनाची या ठिकाणी गाडी आली होती आणि काही कर्मचारी, महिला कर्मचारी देखील त्या गाडीमध्ये उपस्थित होत्या आणि नेमकं या पारधी समाजाचं नेमकं काय झालेलं आहे, कशामुळं त्यांना काही येथील महिलांना गेवराई पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यात आलेलं आहे, नेमकं सविस्तरपणे काय प्रकरण आहे, कशामुळं महिलाला या ठिकाणी नेलेलं आहे पारधी समाजाच्या, आणि गेवराई पोलीस प्रशासनाचे अधिकारी गाडी सकट कशामुळे या ठिकाणी आले होते, आपण सविस्तरपणे या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत। काय नाव आहे तुझं बाळा? प्रतीक्षा बंबळ्या काळे, राहणार कुठे आली तू? नागझरी। बरं, काय झालं होतं बरं, कशामुळे पोलीसची गाडी आली होती आज? जेवत होते आम्ही आणि ती कोणची सुमित्रा म्हणून मला घेऊन चालले होते ती केसाला त्याला धरून आम्हाला हाणलं आणि मग माझी बहीण आणि मी जेवण करत होते तर माझी बहीण माझ्यासाठी आली, मग माझ्या बहिणीच्या डोळ्यावर चटणी फेकली डोळ्यात। कधी झालं होते? त्या 7 वाजता संध्याकाळी 7 वाजता झालं होतं। 7 वाजता तुम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता? नाही। बरं, मग ती आम्ही चाललो होतो, मग ती पी साहेब म्हणले आम्ही नाही घेत त्याचे, उद्या ही सकाळी। मग ती रिक्षा ती घेऊन गेले आणि मग गेले आम्ही सकाळी। मग ती अजून म्हणले आमचे गुन्हा ते आम्ही घेत नाही, ती गुन्हा दाखल आम्ही घेत नाही केस। बरं, आता पोलीसची गाडी नेला नाही की आमच्यावर मग ती गेले। काय नाव आहे तुमचं? नाव काय? अनिता, राहणार कुठे आले तुम्ही? नागझरी। बरं, आता गेवराई पोलीसची गाडी आली होती, तुमच्या काही महिला नेल्या त्याच्यामध्ये, काय कारण आहे, कशामुळे नेले बरं त्यांना? चाललं आमच्यावर बस नेलं काय ते म्हणतात की हे जा माझ्या बहिणीवर अंजलीला नेलं त्यांनी, अंजलीला डोळ्यात चटणी टाकितली नाही, अंजलीच्या डोळ्यात चटणी टाकितली, प्रतीक्षाला ओढून यायला लागले, ते आडवी पडली म्हणून चटणी टाकितली त्यांनी। कुणी चटणी टाकली होती? कोण होते कोण नाही माहिती नाही सर। ते गाव इथं आमच्यापाशी आपली हे होती, रिक्षा होती सर, त्या रिक्षा आम्ही नेऊन देत नव्हतो, ते आपले पोलीस पाटील होते आमचे इथं। पोलीस पाटील सुद्धा ते म्हणले की फक्त आम्ही नेऊन द्या म्हणले, मी आहे तर तुम्ही काय करीत नाही, मी स्वतः मिठीला भाणं तुम्ही कशामुळं तुम्ही नेऊन देत नाही, तर आम्ही म्हणलं की आमची तक्रार द्यायल्याशिवाय आम्ही काही रिक्षा जाऊन देणार नाही। ते म्हणले मी असल्यावर काही भीती नाही, तुम्हाला टेन्शन घेऊ नका तुम्ही। मग तुम्ही तक्रार द्यायला गेला होता? पण ते साईड नाही घेतली, त्यांनी धामधमकी करून आम्हाला हाकलून बाहेर काढलं, पोलीस स्टेशनच्या बाहेर काढलं। आज पोलीसची गाडी आली होती तुमच्या घरी, काय महिला? बहिणीला नेलं अंजली, बंबळ्या काळ्याला नेलं, बहिणीला नेलं माझ्या, त्यांनी मी अंजलीला नेलं, बळच ओढून नेलं सर, ते जात नव्हते तर बळच इथंच होते। माझ्या बहिणीला तर मारून तोडून नेलं, पत्र्यांच्या आमच्या उद्यासा केली आहे, पत्र्या तोडले, घरात गेले सगळ्या कोंबडीला, त्या कोंबड्यांना पण आमच्या का त्या दारच्या गोण्या फेकल्या सर, त्या कोंबडीला पण मारले, आमच्या कोंबडीला लेकरं धामधमकी केली सर ते पोलीस लोकांनी। ते म्हणले का कुठे गेले तर आम्ही आलो, तर सर त्यांनी उगत आमच्यावर लय अन्याय केला। किती लोक नेले तुमच्याकडून? माझी बहीण नेली, अंजली नेली, त्यांनी उगत त्यांनी बाया माणूस नेली सर त्यांनी, त्या लोकांनी। असं मग ते पुरीला न्यायला लागले होते म्हणून बहिणीसाठी अंजली बंबळ्या काळ्याने पळत आली आणि त्याच्या डोळ्यात चटणी त्या लोकांनी टाकी। कोण न्यायला होतं? कोणाला? कोणती मुलगी घेऊन चालली होती? कोण चाललं होतं घेऊन? काय कोण चाललं होतं घेऊन? कुठाले होते आणि कुठाले नाही आम्हाला एवढं माहीत नाही। बरं, 7 वाजता आले, ते नेऊन चालले होते म्हणून पोरगी बहीण जी आडी पडली तर बहिणीच्या डोळ्यात चटणी फेकली, आरडत होती वरडत होती, तर मी बी तिकडून दवाखान्यातून आल्या माझ्या डोळ्यात चटणी फेकून जे पळाले ते रिक्षा टाकून तर पळून गेले। मग तुम्ही गेवराई पोलीस स्टेशनला गेलतात का? मी गेवराई पोलीस मी का चालली होती, पाटील काय म्हणले आणि पाटील काय म्हणले, त्यांनी फोन आला, ते म्हणले का गाडी उद्या काय आम्ही नाही तर इकडे तमासोबा तिथं तुमची तक्रार घेतो। बरं, मग गेवराईची गाडी आली, पोलीस गेले, मग निष्कारण मारूतून अन्य चालली म्हणूनच नेलंय, अन्य निष्कारण केलं आमच्यावर, निष्कारण अन्याय केलं आमच्यावर।
गरीब गुरबावर आमचं कुणी नाही म्हणून शिकले म्हणून आमच्यावर निष्कारण अन्याय आहे. निष्कारण अन्याय आहे. निष्कारण पोलीस लोक सकट मारून खायला लागले. तर पोलीस लोक काय म्हणले होते की मी उद्या तक्रार घेतोय. पाटील आले, गावातले पाटील आले, सगळे लोक आगले मागले, त्यांच्यासोबत सगळे ते त्यांच्या देखा त्या पूरला ओढून यायला लागले होते. एक पण लोक हे गावातले उभा राहिला नाही. एक पण लोक सगळे माझ्या बघत होते या गावातले लोक. किती लोक आले होते ते? हे तीन जण आले होते. मी तर बाया माणसं आम्हीच होतो. इथं कोणीच नव्हतं, गरीब माणूस कोणीच नव्हतं साहेब इथं. मी चाय देत नव्हती त्याची रिक्षाची. काय पाटील बी काय म्हणले दीद चाय उद्या तुमचा इथं 55 करायला येते करणार आहे तिथे येऊन. आम्ही पंचनामा करणार आहे तिथे येऊन. मी आहे म्हणून ठाणे अंमलदार काय म्हणले चावी दे ना इकडे. मी आहे ना, मी नोंद घेतो ना. ते धामधुमकी करून सर आमच्याकडून चावी घेऊन गेले. त्यांनी दाब दिला आम्हाला. तिने चावी हिसकून घेतली. ते काय मला रिक्षा नेऊन दे मग त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला. तुमचा तुम्हाला गुन्हा दाखल करायचा का नाही तसे म्हणले ते. मी म्हणलं करायचा. म्हणलं आमचा करायचा आम्ही करू, तुम्ही करता का म्हणलं. हा म्हणला. त्याने असं डोक्यावर हात ठेवून बी तिने शपथ घालून, आमचा भरोसा नाही का शपथ घालून बी तिने असं आमच्यावर खोटा अजून आमच्यावर गुन्हा दाखल त्यांनी केला. किती लोकांवर गुन्हा दाखल झाला तुमच्या? आमच्यावर ते माझी अंजली बाबा काळ्याला नेलं तिने निष्कारण मार करून नेलं करून. सर माझ्या शाळेतला भाव बंटी भांबळ्या काळे शाळेतला मुलगा माझा भाव ते इथं हा नाही. 5-6 दिवस झाला ते गेलेलं आहे मुंबईला गेलेलं ते फिरायला मित्रासोबत. ते 5-6 जणांचे दोस्त असतात त्यांच्यासोबत गेले सर. ते मित्र संघ गेले ते. तर आपण या ठिकाणी प्रत्यक्षात पाहिलं आहे. ही आहेत नागझरी येथील पारधी समाजाचे घरं. म्हणजे काल शनिवारी रात्री 7 वाजता काही तरुणांनी एका मुलीला या ठिकाणी उचलून नेण्याचा प्रयत्न केला होता आणि बळजबरी झाल्यानंतर यांनी पोलीस प्रशासनाकडं तक्रार नोंदवण्यासाठी गेले होते. मात्र गेवराई पोलीस प्रशासन यांची तक्रार न घेतल्याचा यांचा आरोप आहे. आणि उलट ह्यांच्याच घरातली एका महिलेला आज गेवराई पोलीस प्रशासनातले काही कर्मचारी घेऊन गेलेले आहेत. बघूयात आता पुढील काय प्रकरण आहे ते आपण मुख्य संपादक बापू साहेब. धन्यवाद. त्यांचा नंबर घ्या, त्यांना टाकून द्या व्हॉट्सअप.